हॅलो हॅलो. खरंच जबरदस्त परफॉर्मन्स होता. चल सरजा चल राजा, बिगी 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 जायाचं जायाचं, बिनमोलाचं बिनतोलाचं सौंगडी शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं. शेतकरी म्हणजे आपल्या समाजाचा पोशिंदा, अन्नदाता. मात्र यावर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. कमी पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या आपल्या सोलापूर जिल्ह्यातही यंदा पावसाने थैमान घातले व शेतीचे मोठे नुकसान झाले. खरं सांगायचं तर या अतिवृष्टीने आपल्या बळीराजाचे कंबरडेच मोडले आहे. तो आज अनेक संकटांना झुंज देत आहे. म्हणूनच सोलापुरातील शेतकऱ्याची व्यथा मांडण्यासाठी, समाजातील त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्याच्या परिश्रमांना सलाम करण्यासाठी येत आहेत इयत्ता 7वी भास्कराचार्यचे शेतकरी. शेतकरी हा आपल्या देशाचा खरा अन्नदाता आहे. तो सकाळच्या सूर्याबरोबर कामाला लागतो आणि संध्याकाळपर्यंत घाम गाळतो, केवळ आपल्या थाळीत अन्न यावं म्हणून. भारत हा कृषीप्रधान देश असल्यानं आपल्या देशात शेतकऱ्यांचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट यामुळे पिकांचं नुकसान, तर कधी कर्जबाजारीपणा आणि आर्थिक असुरक्षितता, हे सर्वच त्याच्या नशिबी असताना सुद्धा त्याचा विश्वास कधीच ढळत नाही. कारण त्याला माहिती आहे, माती साथ देईल तर आयुष्य पुन्हा फुलणार आहे. हे काळी धरती नांगरलेली, आली र पेरणी, धावत येर काळ्या मेघा, किरपा आता करी. हे काळी धरती नांगरलेली, आली र पेरणी, धावत येर काळ्या मेघा, किरपा आता
बीज रुजली, धरणी चिंब झाली. शेतकऱ्यांची साद या काळ्या आईने ऐकली आणि भरभरून पाऊस सुरू झाला. परंतु या भोळ्या शेतकऱ्यांना काय माहिती, हाच पाऊस कष्टानं पिकवलेल्या पिकांची माती करेल. ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि अख्ख्या सोलापूर शहरात हाहाकार उडाला. जोरदार पाऊस इतका बरसला की थेट नाकातोंडामध्ये पाणी जाऊन लोकांचा जीव हा टांगणीला लागला. सोलापुरात अवघ्या काही तासात तब्बल 118 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे शेकडो घरं पाण्यात गेली. नदीचं पात्र किती पाणी किती सोडता हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे आमच्या जीव सगळा धोक्यात टाकून टाकताय तुम्ही. निसर्गापुढे हतबल झालेल्या माणसांनी या आभाळा एवढ्या संकटातून कसं बाहेर पडायचं. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू झालेल्या या संततधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरलं. अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत केलं. गावागावात नद्या दुथडी भरून वाहत होत्या. कुठं घरं कोसळली तर कुठं मुकी जनावरं सुद्धा वाहून गेली. अनेक कुटुंब बेघर झाली. सगळं काही पाण्याखाली जात होतं. हा फक्त पाण्याचा पूर नव्हता, ती होती वेदनेची लाट, प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्याला उद्ध्वस्त करणारी. काहीच राहिलेलं नाही. सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे. पूर आल्यानं संसाराची राख रांगोळी झाली. होतं नव्हतं सगळं गेलं. घरात कमरे एवढं पाणी, घरदार उद्ध्वस्त, पावसात संसार उद्ध्वस्त, चिखल घरात, वह्या पुस्तके पाण्यात. आई आई ढसा ढसा रडत होती. चिमुकले हंबरडा फोडत होती. ना घर राहिलं ना राहिला संसार. होतं नव्हतं सगळंच पाण्यात वाहून गेलं. त्याच्यापेक्षा मेलेलं बरं असं वाटतं. आम्हाला वाटायचं की आम्ही मरून जाईल. तुला काय पाहिजे? काही नाही, जीव पाहिजे आम्हाला. काय नाव काय ठोकायच कळलं नाही. आम्ही आमच्या अंगाच्या वस्त्राने इथं आलेलो आहे. पण या काळोखातही माणुसकीचा प्रकाश दिसला. स्वयंसेवक, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन मदतीसाठी धाव घेतली. अन्न, औषध, आसरा आणि स्थलांतर, संकटातही हात देणारा सोलापूर उभा राहिला. हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू. हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू. पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू. अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू. लढा र तू लढा र तू लढा र तू बळीराजा.
अनेक वेळेला निसर्गानं परीक्षा घेतली. पुरात सगळं वाहून गेलं तरी देखील हा आपला बळीराजा थांबला नाही. त्यानं स्वतःशी खूणगाठ बांधली आणि तो सतत स्वतःशी म्हणायचा, आता पुन्हा उभं राहायचं, पुन्हा बियाणं पेरायचं, पुन्हा मेहनत करायची. हा आपला शेतकरी आजही आशेवर उभा आहे, कारण त्याला माहिती आहे पिकं हरली तरी हिम्मत हारायची नाही. आणि आता थांबायचं नाही, आता थांबायचं नाही. टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे, झेप घे वटुनी बळ सारे. वाट वाहू दे काही दिशा, थांबायचं नाय. लढत जा थांबायचं नाय. रे थांबायचं नाय, रे थांबायचं नाय. मंडळी, हा शेतकरी नुसतं पीक पिकवत नाही, तर तो आशा पेरतो, विश्वास उगवतो आणि आपल्या थाळीत जीवन वाढवतो. त्यामुळे या आपल्या बळीराजाला केवळ कृतज्ञतेचा नव्हे तर सन्मानाचा नमस्कार करायला हवा आणि म्हणायला हवं, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान.